श्री क्षेत्र केदारनाथ मंदिराचा सुरेख असा देखावा साकारला आहे जळगावच्या राजेंद्र सोनवणे यांच्या परिवाराने। बुलेटिन महाराष्ट्राच्या वतीने यंदा काही निवडक सुरेख घरगुती आरास आमच्या दर्शकांसाठी आम्ही घेऊन आलो आहोत। राजेंद्र सोनवणे यांच्या परिवारामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून गणेशाची स्थापना मोठ्या उत्साहाने केली जाते आणि त्यासोबत एक सुरेख असा देखावा सुद्धा दरवर्षी साकारण्यात येतो। यामध्ये अष्टविनायक, लाल किल्ला आणि आणखीन बरंच काही गेल्या अनेक वर्षांपासून देखावे स्वरूपात साकारले गेले। यंदा या परिवाराने सुप्रसिद्ध असा श्री क्षेत्र केदारनाथचा देखावा साकारला आहे। यामध्ये पर्यावरणपूरक साहित्य वापरून केदारनाथ मंदिर आकर्षकरित्या तयार करण्यात आले आहे। हुबेहूब या मंदिराची प्रतिकृती राजेंद्र सोनवणे, त्यांच्या पत्नी सविता सोनवणे, त्यांची डॉक्टर कन्या पायल सोनवणे यांनी तयार केली आहे। दरवर्षी काहीतरी आगळीवेगळी आरास करण्याचे नियोजन हा परिवार करत असतो आणि त्या दृष्टीने कलाकृती तयार केली जाते। आपले नोकरी व्यवसाय सांभाळून रात्री उरल्या वेळात कला निर्मितीचे काम चालू असते। यातून खूप मोठा आनंद मिळत असल्याची भावना यावेळी राजेंद्र सोनवणे यांनी बुलेटिन महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केली आहे। घरगुती बाप्पाचे आम्ही मोठ्या वाजत गाजत आणि अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आम्ही बाप्पाचं स्थापना करीत असतो। यावर्षी श्री क्षेत्र केदारनाथची प्रतिकृती तयार केलेली आहे आम्ही। याआधी पण आम्ही अष्टविनायक, लाल किल्ला या प्रतिकृतीच्या माध्यमातून बाप्पाची आरास मांडलेली होती। पुन्हा सुचली म्हणायची तर दरवर्षी काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा ध्यास असतो। घरगुती का होईना पण आनंद भेटला पाहिजे माझ्या फॅमिलीला, म्हणून यावर्षी श्री क्षेत्र केदारनाथ तसं तर ते आपदा आली होती तेव्हापासून माझ्या मनात होतं 2013 पासून की केदारनाथचं मंदिर उभारूया, पण गेल्या 5-7 वर्षात ते काही शक्य झालं नाही। पण ह्यावर्षी थोडंसं चिकाटीने प्रयत्न केला आणि झालं। त्यांच्या आशीर्वादाने, बाप्पाच्या आशीर्वादाने सहज शक्य झालं। साहित्य म्हणाल तर सर्वात साहित्य म्हणजे पुठ्ठा म्हणजे ॲक्च्युली आपला खोका असतात ना, एखादी वस्तू टॉनिक, त्याचे जे खाली खोके असतात मॅक्झिमम त्याचाच वापर केलेला आहे। टिश्यू पेपर फार थोड्या प्रमाणात वापरलेला आहे आणि फेविकॉल। तसं तर आमचं पूर्ण कुटुंबच बाप्पाच्या आगमनाकरता आतुरतेने वाट बघत असतं आणि आमच्या पूर्ण कुटुंबालाच त्याची फार प्रचंड आवड आहे। आमचा आनंद मिळतो म्हणून आम्ही घरगुती बाप्पाचं मोठ्या जल्लोषात स्वागत करतो आणि मोठ्या जल्लोषात आम्ही अशा दरवर्षी काहीतरी नवीन करायचा प्रयत्न करत असतो। मदत म्हणाल तर माझी पत्नी सविता, माझी मुलगी डॉक्टर, ती मेडिकल ऑफिसर असून सुद्धा वेळात वेळ काढून तिने रात्र जागून ते मंदिर खरं म्हणजे मंदिर बनवायची कल्पना तिची होती आणि हे श्रेय पण तिलाच जाते। किमान आम्हाला 8 ते 10 रात्र लागल्या मंदिर बनायला। दिवसाही जमतच नव्हतं जॉब असल्यामुळे, मुलीचा जॉब असतो, त्यामुळे रात्रीच आम्ही जागायचो करायचो हळूहळू। गणपती बाप्पा मोरया, श्री क्षेत्र केदारनाथ की जय।